नमस्कार मंडळी, शुभप्रभात. तर तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज दिवस आहे 5वा आणि आमची सकाळ झाली कसोलवरून. कसोलचं वातावरण सर्वात अप्रतिम वातावरण आहे. इथून जो वाहणारा ओढा आहे त्याचा आवाज कानाला एकदम तृप्त करत होता. डोंगरावर पूर्णपणे असे म्हणजे फॉग जमा झालं होतं, पण ते फॉग व्हॅनिश झाल्यावर पूर्ण डोंगर बर्फाच्छादित होत होता. डोंगरावरचं धुकं गायब झाल्यावर हा बघा पूर्ण डोंगर बर्फाने तर -4 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्यात सुद्धा पाऊस पडत होता, त्यामुळे अजून थंडी वाजत होती. कसोलला आमचा 1 डे स्टे होता, त्यामुळे आम्ही तिथून नेक्स्ट डे लगेच निघालो. तिथूनच पुढे आमचा पहिला स्पॉट होता, तो म्हणजे मणीकरण येथे. येथे गुरुद्वारा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे येथे हॉट स्प्रिंग आहे. हॉट स्प्रिंगबद्दल तुम्हाला त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती माहीतच असेल. इथे आम्ही हातात पाणी घेऊन बघितलं तर अंघोळ करण्यायोग्य पाणी होतं आणि इथल्या पाण्याने जर तुम्ही अंघोळ करत असाल तर तुमच्या त्वचेचे जेवढे काही रोग आहेत ते सगळे निघून जातात असं म्हणतात. तर इथून वर गुरुद्वाराला जाण्यासाठी रोड आहे. तिथेच एक मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या मागेच एक त्यांनी स्विमिंग पूल सारखं बनवलं आहे, ज्याच्यामध्ये गरम पाणी पूर्ण आहे आणि त्यामुळे तुम्ही अंघोळ करू शकता. त्यानंतर आमची स्वारी निघाली मनालीकडे आणि जसं जसं आम्ही जवळ जात होतो तसं तसं आम्हाला बर्फाचे डोंगर एकदम डोळ्याला स्पष्ट दिसत होते. कुलू मनाली हायवे ढाबा हे हायवेवरच आहे आणि याचा ॲम्बियन्स खूप मस्त होता. आत्तापर्यंतचा आवडलेला मला सगळ्यात बेस्ट ढाबा आहे आणि याची सर्व्हिस पण उत्तम होती आणि इथे तुम्ही बघू शकता अरेंजमेंट सुद्धा खूप सुंदर पद्धतीने त्यांनी केली आणि टेस्ट तर लाजवाब होती. तर बाहेर थोडे रील्स वगैरे करून झाल्यानंतर आम्ही निघालो मनालीच्या. फायनली आम्ही येऊन पोहोचलो आमच्या रूमवर. तर असा गेला आजचा आमचा दिवस 5वा. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या दिवसामध्ये धन्यवाद. शुभरात्री.